नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई ते गोवा प्रवास. जुलै महिना चालू झाला आहे आणि पाऊस खूप पडतो आहे. आम्ही 3 मित्र रात्रीचे निघालो मुंबई ते गोवा प्रवासाला. 11:30 पावणे 12पर्यंत निघालो. तो 1:15 वाजला आहे आणि 1.25 तासात आम्ही पोचलो आहे कोलाडपर्यंत. तर मित्रांनो, रात्रीचा 1:15 वाजला आम्ही पोचलो आहे कोलाडला. तिथे चहा नाश्ता केला आणि च्युइंगम वगैरे घेऊन जेणेकरून रात्री झोप नाही यावी. कोलाडवरून निघालो पुढे. रस्ता चांगला खराब ॲडजस्ट करत होतो आणि पोचलो माणगावला. काहीच ट्रॅफिक नव्हती. आमचं लेट निघायचं कारण पण तेच होतं, अवॉइड ट्रॅफिक. माड पोलादपूर मागे टाकत पोचलो कशेरी टनेलपर्यंत. मस्त ओढत टनल पार केला. पुढे पाऊस खूप लागलेला. हळूहळू परशुराम घाट उतरत पोचलो चिपळूणला. तिथे एक चहा प्यायलो. त्यांना 6 वाजले. उजेड आला. आता रस्ता चांगला पण होता, दिसत पण होता आणि पाऊस पण थांबलेला. तर मित्रांनो, जवळपास 9 वाजले. एका पेट्रोल पंपावर थांबलेलो, फ्रेश वगैरे झालो आणि आपल्या परंपरेप्रमाणे आपला प्रवास सुखरूप हो म्हणून एक रस्त्याला आणि गाडीला आपण नारळ. गणपती बाप्पा मोरया. गाडी पलवायला मजा आली. राजापूरला एका ब्रिज जवळ येऊन थांबलो आणि उडवला ड्रोन शॉट मस्त आले. बघूनच मन तृप्त झाले. पुढे नाश्ता केला. मस्त गाणी ऐकत मजा करत पोचलो गोवा. गोवा सिंगम. तर मित्रांनो, गोव्यात पोचल्यानंतर आम्ही इकडे रूम शोधण्यापेक्षा आम्ही पोचलो कलंगूटला. माहितीवाला रूम होता, तिथे रूम घेतला आणि थोडा फ्रेश वगैरे होऊन गेलो कलंगूट बीचवर. थोडा टाईमपास केला आणि येऊन रूममध्ये आराम केला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.